आज हम उल्लासनगर की ओर से आशा डे का हम यहाँ आयोजन किया है। अपने आयुक्त माननीय अजीत शेख सर, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगकर सर, इनके मार्गदर्शन में हमने आशा डे का यहाँ आयोजन किया था। इस आशा डे का ये उद्देश्य है कि हमारी आशा वर्कर्स ये आरोग्य विभाग का बहुत महत्वपूर्ण घटक है। ये आशा वर्कर के मार्फत हम किसी भी आपातकालीन परिस्थिति में सर्वे करवाकर काम करवाते हैं, जिसमें रूटीन इम्यूनाइजेशन है। कोरोना काल में भी उन्होंने बहुत अच्छी तरह से महानगर पालिका का सहयोग पूरे देश भर में किया है और रूटीन इम्यूनाइजेशन में भी उनका बहुत महत्वपूर्ण योगदान होता है। शासन की ओर से निर्धारित किए गए सारे पैरामीटर्स पे जो आशा वर्कर्स काम करते हैं, वो पैरामीटर्स को मद्देनजर रखते हुए उनका सम्मान करने हेतु हमने उनका चयन किया था। इस चयन में हमने प्रथम, द्वितीय और तृतीय पारितोषिक यहाँ देके शासन के निर्धारित उन्होंने सम्मान करने के हेतु उसका बजट भी का प्रावधान किया गया है। प्रथम विजेताओं को 25,000 रुपये, द्वितीय को 15,000 और तृतीय को 5,000 रुपये का सम्मान दिया गया था। लेकिन तृतीय क्रमांक पे 2 आशा वर्कर्स ने समान गुण होने की वजह से उनको विभाजन करके वो तृतीय पारितोषिक हमें यहाँ दिया गया है। ऐसे आशा वर्कर्स ये महत्वपूर्ण घटक होता है, उनका सम्मान करने हेतु हमने आज आशा डे का आयोजन किया। उनको रोक रकम से, धनादेश से उनको नवाजा है और इसके उपरांत उनका एक छोटा सा सांस्कृतिक कार्यक्रम भी यहाँ आयोजन किया गया है। और ऐसे वर्कर्स को अगले साल में भी अच्छे उत्कृष्ट कार्य करने का मैं आह्वान करता हूँ और उल्लासनगर महानगर पालिका का आरोग्य विभाग की ओर से जो क्रमांक आता है वो ऊंचे स्तर पर ले जाने का मैं उनका आह्वान करता हूँ। धन्यवाद। आम्ही प्रत्येक घरामध्ये जातो, तिथे सर्वे करतो, गरोदर बायका, मुले, लहान मुलांचं लसीकरण असतं 1.5 वर्षापर्यंत, म्हणजे 15 वर्षापर्यंत ते करतो। आम्ही एनसीडी कार्यक्रम, त्याच्यामध्ये बीपी शुगरचे पेशंट चेक करतो, त्यांना औषधोपचार करतो, प्लस टीबी। आजकाल टीबी हा रोग जास्त पसरत आहे, त्याच्यासाठी ते रुग्ण शोधतो, त्यांना औषधोपचार देतो, आमच्या एसपी पर्यंत घेऊन येतो, त्यांचं चेकअप करतो आणि जे गव्हर्नमेंट औषधोपचार देते ते सेंटरमध्ये न जाता आमच्या नागरी आरोग्य केंद्रातच त्यांना औषधोपचार प्राप्त करून देतो। तसेच एरियामध्ये जाताना कसं लोकांना बोलायचं, कसं आपल्या हॉस्पिटलमध्ये या त्याच्यासाठी कन्व्हिन्स करायचं, हेही मार्गदर्शन आमचे सर आम्हाला दिलं, आमच्या मॅडमनी दिलं, त्याच्यामुळे आज आम्ही पुढे गेलेलो आहे। मला म्हणजे आमची जी टीम आहे खूप चांगली आहे, ते आम्हाला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात। एखादा पेशंट जर सुटत असेल आमच्याकडे तर ते आम्हाला समोर आणून देतात की बाबा तुम्ही जा त्यांच्यापर्यंत आणि त्याला तुम्ही कव्हर करा आणि आपल्यापर्यंत घेऊन या। तसं तर आम्ही जातोच, पण एखाद्या वेळेस होतं की कमी जास्त आहे तर आमच्या मॅडमने, आमच्या टीमने आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि तसेच आमच्या प्रतिमा मॅडम पण आम्हाला वेळोवेळी आम्ही कामं कशी करायची त्याचं मार्गदर्शन करत असतात। आज तुम्ही जे विचारताय का ते शब्द तर मी कसं बोलू असं मला झालं। मेहनत तर माझी आहे आणि टीमवर्क पण आहे सर, कारण मी माझं एकटीचं श्रेय नाही म्हणू शकत, कारण याच्या मागे बऱ्याच जणांचा हात आहे की बाबा मी करू शकते, तर मला ते प्रोत्साहन दिलं की तुम्ही करू शकता। नाहीतर माझ्यामध्ये आत्मविश्वास अजिबात नव्हता की माझा सुद्धा प्रथम क्रमांक येईल, पण आज आल्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतो।